काही दिवसापूर्वी झालेल्या मुसळधार पावसाने संबंध शहराची पूर परिस्थिती निर्माण झालेली, रस्ते असो किंवा बैठ्याचाळीतली घरं असो किंवा तलाव असो, हे संबंध जलमय झालेले. याकडे पाहता कुठेतरी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमार्फत वसई विरार शहर महानगरपालिकेच्या मुख्य कार्यालयावर तिरडी अंत्ययात्रा काढण्यात आली. जे आयुक्त आहेत यांची भेट घेतात आणि ह्या सगळ्या पूर स्थितीला जबाबदार कोण आहे आणि जबाबदार जे आहेत यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी अविनाश जाधव यांच्याकडून करण्यात आली. या संबंधी विषयावर नेमकं पालिका प्रशासन काय भूमिका घेईल आणि जी पूर परिस्थिती निर्माण झाली आहे आणि ती पुन्हा होणार नाही यासाठी काय नियोजन करण्यात येईल हे पाहण्यासारखं ठरणार आहे. मी तुम्हाला सांगतो, भारत असं एकमेव देश असेल जिथे विद्यार्थ्यांच्या आंदोलनासाठी म्हणजे 4 मोठमोठे पेपर फुटले, बरोबर आहे. आणि 4 मोठे पेपर फुटल्याच्या नंतर जर तिथल्या शिक्षण मंत्र्यांची राजीनाम्याची मागणी होत असेल तर ती रास्त आहे, कारण त्या खात्यामध्ये होणाऱ्या प्रत्येक गोष्टीची जबाबदारी ही त्यांची असते. महाराष्ट्रात बॉम्बस्फोट झाल्याच्या नंतर मुख्यमंत्री बदलले, रेल्वे अपघात झाल्या, देशामध्ये रेल्वे अपघात झाल्याच्या नंतर रेल्वे मंत्री बदलले गेलेले आहेत. पण या वेळेला एवढा हट्ट का हे मला कळत नाहीये. खरं तर जे काय देशात चालू आहे हे कधीतरी परतीचा पावसासारखा परत येणार आहे. आज बंगालमध्ये सरकार गेल्याच्या नंतर तिथे अंडी फेकली जात आहेत, चप्पल फेकले जात आहेत. 2029 किंवा त्याच्या पुढे तुमच्यावर पण हे अंडी आणि चपला येऊ शकतात, हे सत्ताधाऱ्यांनी विसरू नये. कारण लोकांमध्ये प्रचंड चीड आहे. तुम्ही कसे निवडून आलात हे देवाला माहिती आहे, पण लोकभावना ही तुमच्या विरोधात आहे. रस्त्याने इथेनॉलचा विषय असेल, त्याच्यानंतर दिल्लीत चालू असलेलं उपोषण असेल, या सगळ्यांमध्ये लोकांमध्ये प्रचंड चीड आहे. आणि आत्ता जर याच्यावर मार्ग निघाला नाही तर मला असं वाटतं की भविष्यात भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांची परिस्थिती खूप वाईट असेल. तुम्ही तुमच्या काकांच्या पक्षावर दावा केला तर कधीतरी होणार ना. मी तेच सांगतोय, फार लवकर झालंय. भविष्यात शिंदे सेनेवर पण कोणतरी दावा करेल. तुम्ही पायंडा पाडलात, तो पायंडा पुढे भविष्यात असं नाही ना की ते अमरत्व आहे. जे तुम्ही केलं उद्या दुसराही कोणीतरी तुमच्यावर करू शकतो. तर जे आहे त्याला सामोरे जावं लागणार आहे. पण आत्ताचा जो मुख्य विषय आहे तो मला असं वाटतं की दिल्लीत चाललेल्या आंदोलनात जर अजून थोडी दिरंगाई झाली तर एका माणसाचा जीव जाऊ शकतो. अशा परिस्थितीत ते आंदोलन आलेलं आहे. त्यामुळे सरकारने डोळे उघडावं आणि विद्यार्थ्यांचं म्हणणं काय ते तर ऐकून घ्या. किमान त्यांचं म्हणणं ऐकण्याचा तर धाडस दाखवा, एवढीच आमची सरकारकडे विनंती आहे. आम्ही सोबत आहोत त्यांच्या. देशातल्या प्रत्येक विद्यार्थ्यासोबत महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहे. आणि आम्ही तुम्हाला परत सांगतो, याच्यावर आमच्या अमित साहेबांनी आवाज उठवलेलाच होता पेपरफुटीवर. ते सतत बोलतात पेपरफुटी या विषयावर. पण ज्यांनी कानच बंद करून ठेवलेत त्यांच्याबद्दल त्यांच्या जवळ जाऊन किती जोरात ओरडा, त्यांना काही फरक पडत नाही. पण मला असं वाटतं की आम्ही या सर्व विद्यार्थ्यांबरोबर आणि या विद्यार्थी आंदोलनाबरोबर त्यांच्या सोबत आहोत. विरारमध्ये मागच्या 5 दिवसापासूनची जी वसई विरारकरांची जी परिस्थिती होती ती अशाच प्रकारे होती की अनेकांच्या तिरड्या निघतील की काय अशी परिस्थिती वसई विरारमधील विविध भागांमध्ये होते. प्रत्येकाच्या घरामध्ये 5-5, 6-6 फूट पाणी होतं. आणि म्हणजे जी काही तारांबळ लोकांची उडाली की लहान लहान मुलांना माळ्यावर ठेवावं लागलं, सामान वाचवायचं की मुलं वाचवायची, अशी परिस्थिती जी काही पहिल्या पावसात वसई विरारची झाली होती त्याच्या बाबतीतला जाब विचारण्यास आम्ही आज आयुक्तांकडे आलो होतो. आणि आयुक्तांना याच्या बाबा, कारण ज्या दिवशी आयुक्तांनी चार्ज घेतला त्या दिवशी आमच्या शहराध्यक्षांनी त्यांना पहिलं म्हटलं होतं की सर, जर पहिलं काही काम करायचं असेल तर नाले सफाई आणि जे काही नाले नॅचरल नाले आहेत जे बंद झालेले आहेत ते सुरू करण्याच्या बाबतीतली प्रोसेस तुम्ही पहिल्यापासून जर केलीत तरच वसई विरार ह्या पावसाळ्यात वाचेल, नाही तर वाचणार नाही. त्यांनी ती कुठलीही कारवाई केली नाही आणि आज तीच परिस्थिती आली. सो त्याच्या बाबतीमध्ये आम्ही आता आयुक्तांशी बोललेलो आहे. आणि नजीकच्या काळामध्ये त्यांनी आम्हाला खात्री दिलेली आहे की भविष्यात अशी घटना होऊ नये त्याच्या ज्या काही उपाययोजना आहेत त्या आम्ही करू. जी आपत्य व्यवस्था आहे यांची आपत्कालीन व्यवस्था, तिचा जो काही बोजबारा उडाला होता त्याच्या बाबतीतही आम्ही चर्चा केली. आणि अतिशय हतबल आयुक्त आम्हाला आज पाहायला मिळाले. आणि कर्मचारी नाहीत त्यांच्याकडे, त्यांना स्वतःला पाण्यातनं चालत महापालिकेत यावं लागलं असं त्यांनी आम्हाला सांगितलं. अशा अनेक गोष्टी आहेत ज्याच्या बाबतीत चर्चा झाली. महानगरपालिकेच्या ठेक्याच्या बाबतीत चर्चा झाली. स्मशानभूमीच्या कर्मचारी जे कोविडच्या काळामध्ये प्रामाणिकपणे काम करत होते आणि आज त्यांना पुन्हा कामाला यायचं असेल तर 2.5 लाखाची खंडणी मागितली जाते, रिश्वत मागितली जाते, या बाबतीत देखील आम्ही आयुक्तांशी बोललेलो आहे. आणि वसई विरारची जी काही परिस्थिती आहे याच्या बाबतीत आज आम्ही त्यांची भेट घेऊन चर्चा केलेली आहे. परंतु याच्या पुढे आम्ही भेट घेऊन चर्चाच करू
अशी अपेक्षा आमच्याकडनं कोणी बाळगू नये. आजही या ठिकाणी खड्ड्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये साम्राज्य आहे. दिवसागणिक अपघात मोठ्या प्रमाणामध्ये होत आहेत. महापालिका फक्त आश्वासनं देते, मात्र त्याच्यावर ठोस निर्णय काहीच होत नाही. अहो, अख्ख्या भारतात पाऊस झाला, अख्ख्या महाराष्ट्रात तुफान पाऊस झाला, डुबली फक्त वसई विरार. कोणतं नियोजन आहे मागच्या 20 वर्षातलं वसई विरारचं? म्हणजे वसई विरारमध्ये ज्या वेळेला मी आता आलो त्यावेळेला मी विचारलं, वसई विरारमध्ये पाणी कुठे भरलं होतं? माझा प्रश्न होता. पाणी कुठे भरलं नव्हतं हा माझा प्रश्न होता. कारण अख्ख्या वसई विरार पाण्यात होतं. लोकांचे मोबाईल बंद होते, लाईट्स बंद झाल्या होत्या, लहान मुलांना पियायला दूध नव्हतं. सगळ्या बाजूने वसई विरार कोळंबडली होती आणि अजून भविष्यात ही परिस्थिती अजून वाईट होईल. आम्ही मागच्या अनेक दिवसापासून म्हणतोय की वसई विरारला बाहेरनं आणणाऱ्या लोकांची संख्या एवढी वाढलेली आहे की मूळ जे गावकरी आहेत किंवा मूळ वसईकर विरारकर जे आहेत त्यांची आता परिस्थिती एकदमच खराब झालेली आहे. कारण तुम्ही झोपडपट्ट्या बांधल्यात, एवढ्या मोठ्या प्रमाणात झोपडपट्ट्या बांधल्यात की जी लोक आलेत ती अशा प्रकारे आता तिथे हे झालेली आहेत की ना त्यांना व्यवस्था नीट मिळत आहेत ना मूळ लोकांना व्यवस्था मिळत. तर याच्या बाबतीमध्ये एक मोठा प्लॅन करावा लागेल आणि मूळ नाळे जे आहेत ते आता ओपन करावे लागतील. ते जर ओपन होऊ शकले नाहीत तर मी वसई विरार कधीतरी 12 फूट पाण्यात पण असेल याच्या बाबतीत काही वाद नाही. तिरडी आंदोलन करण्याची वेळ का आली हे पहिल्यांदा विचारा की गेल्या अनेक महिन्यापासून आम्ही काही गोष्टींचा पाठपुरावा करतो, पण इकडचे जे भ्रष्ट आयुक्त आणि भ्रष्ट अधिकारी आहेत ते कोणत्याच लोकांना जुमानत नसल्या कारणाने आज तिरडी आंदोलन करावं लागलेलं आहे. आणि तुम्ही बघितलं असेल या पावसामध्ये हे 5-6 दिवस जे लोकांचे गेले ते पाण्याखाली गेलेले आहेत, अंधारात गेलेले आहेत. त्याच्यानंतर मुलांना शिक्षणासाठी स्कूलमध्ये जाणं मिळालं नाही, तरी म्हणजे अनेक अडचणींना या लोकांना सामोरं जावं लागलेलं आहे. तर अशा परिस्थितीत पालिकेने नालेसफाईसाठी 38 करोड रुपये खर्च केलेले होते. 38 करोड रुपये खर्च कुठे गेले आणि पाणी कसं भरलं हे प्रशासनाने आम्हाला उत्तर दिलं पाहिजे खरं म्हणजे. आणि अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांना याचा जाब विचारण्यासाठी आज आम्ही इथे आलेलो आहोत. काय झालं, अनेक अधिकारी असे आहेत की त्यांनी ठेक्यावरचे कर्मचारी इथे आपण ठेवलेले आहेत त्यांचे वसुलीसाठी. आणि तुम्ही हायवे पूर्ण बघितलं, पेल्लारपासून तर विरार फाट्यापासून तर वसईपर्यंत. अशा पद्धतीत जर त्या ठिकाणी नाले बंद करून, भरणी करून, भराव करून नाले बंद केलेले आहेत. आमच्या आयुक्तांना पहिली भेट झाली तेव्हा सांगितलं डीपी प्रमाणे तुम्ही नाले रुंदीकरण करा, परंतु यांना कोणताच ते करायचंच नाही आहे. त्यांना संजय हेरवाडे असतील, दीपक सावंत असतील, अजित मोठे असतील, सर्व भ्रष्टाचारी म्हणजे हे तिन्ही अधिकारी आहेत. आणि ठेकेवरचे कर्मचारी फक्त वसुलीसाठी ठेवलेले आहेत आणि यांना फक्त लोकांच्या जीवनाशी काही पडलेलं नाही, जगो या मरो. आणि अधिकृत आकडा बघितला तुम्ही पावसाळ्यातला मरणाचा लोकांचा 11 लोक मेलेले आहेत, परंतु त्याच्यापेक्षा जास्त अनेक लोक मयत झालेले आहेत. आता यांना टालूवरचं लोणीच खायचं आहे, त्याला तसंच वागायचं आहे, तर आपण त्याला करू शकत नाही, काही करू शकत नाही. त्या कारणाने आज हे आंदोलन आम्ही उभं केलेलं आहे आणि याचा जाब आम्ही विचारल्याशिवाय राहणारच नाही. मी महानगरपालिका स्थापन झाल्यापासून मी नगरसेवक आहेत. त्या काळची आणि ह्या आत्ताची परिस्थिती याच्यामध्ये खूप तफावत आहे. तेव्हा सत्ताधारी पक्ष होता, सत्ताधारी पक्ष काम करत होता ना, आम्ही विरोधक असल्यानंतर पण ती कामं करत होती. परंतु कोविड नंतर जो प्रशासनाच्या हातात जो कारभार गेलेला आणि त्याच्यानंतर जी वसई विरारची महानगरपालिका क्षेत्रातली जी परिस्थिती बिघडत चालली आहे ती अजूनपर्यंत रुलावर आलेली नाही आहे. आज तुम्ही बघत असेल 38 कोटी जर नाल्यावरती खर्च करतात सफाईवरती, तर ते 38 कोटी नाल्यावरती खर्च करून नाले सफाई तर झालेली नाही आहे. बहुतेक ठिकाणी म्हणजे मी व्हिजिट केलं तिथे नाले सफाई झाले. तेच 38 कोटी जर प्रत्येक व्यक्तीला इकडच्या ज्यांच्या घरात पाणी गेलं त्यांना 10,000 रुपये दिले तरी पैसे उरले असते, तरी त्यांनी त्यांचा संसार चालवता आला असता. ही परिस्थिती आहे. मग याला जबाबदार कोण? आमची वचकच नसताना या अधिकाऱ्यांनी जे होतं म्हणजे दूध तर प्यायलाच, पण त्याच्यावरती साय होती तीही दोन्ही सगळं काढून ती सर्व त्यांनी संपवलेलं आहे. पण कुठेतरी महानगरपालिकेने दावेही केलेले आहेत की नालेसफाई आमच्या माध्यमातून 100% करण्यात आलेली आहे आणि फेब्रुवारी नाही, मला तर वाटत नाही. मी माझ्या प्रभागामध्ये जी नालेसफाई पूर्ण झालेली नाहीये. इव्हन म्हणजे अत्यावश्यक सेवा असताना जेव्हा आम्ही भर पावसामध्ये फोन करत होतो अधिकाऱ्यांना, त्यांच्याकडे JCB नव्हते. आम्ही 115 नगरसेवकांनी ज्यांना जशी परिस्थिती झाली तसे त्यांनी स्वखर्चाने काही नाले आणि क्लीन करण्याचं काम केलेत, गटारे मोठे करण्याचे काम केलेत, कार्यकर्त्यांनी केलेत. इव्हन म्हणजे जिथे लोकांच्या घरात पाणी गेले त्यांनी प्रत्येक राजकीय पक्ष असतील किंवा आमच्या मनसेचे प्रत्येक कार्यकर्त्यांनी त्यांना जेवणाची सोय कुठेतरी करण्याचं, राशन देण्याचं काम केलेलं आहे. आणि खास करून इथे मी जीवदानी ट्रस्टचं अभिनंदन करेन की त्यांनी बऱ्यापैकी लोकांना जेवण आणि मदत दिलं. जे मूलभूत ते महानगरपालिकेचं काम होतं, पण महानगरपालिकेचं काम न करता त्या जीवदानी ट्रस्टने केलं. त्यांचं खरं तर मनापासून अभिनंदनही करेन आणि आभारही व्यक्त करेन, कारण त्यांनी कुठेतरी या लोकांना न्याय देण्याचं काम केलं. परंतु
जर असे अधिकारी जर वेळोवेळी सांगत नसतील, त्यांच्या मनामध्ये आता जीवच राहिलेला नाही, फक्त दिसताना त्या व्यक्ती दिसतात पण जीव राहिलेला नाही, कारण त्यांना संवेदनाच राहिलेली नाही एखाद्या सामान्य जनतेप्रती. म्हणून आम्ही ही तिरडी आंदोलन आम्ही केलेलं आहे. ह्या टायमाला आम्ही तिरडी आंदोलन केलं, पुढच्या टायमाला जर आम्हाला वेळ आली तर आम्ही एक तीव्र आंदोलन उभारू आणि मग त्याच्यासाठी आम्हाला कुणाला जेल भोगायला लागला तरी आम्ही करू, पण या सामान्य जनतेला, वसईविरारच्या जनतेला न्याय देण्यासाठी आम्ही नक्कीच प्रयत्न करतो. तुम्हाला माहिती आहे की 2018ला ज्या वेळेला पहिल्यांदा वसई बुडाली आणि ज्या वेळेला वसई बुडाली त्यावेळेला महानगरपालिकेने IIT आणि नेरी मार्फत या वसई तालुक्याचं पूर्णतः सर्वेक्षण केलं होतं. या सर्वेक्षणासाठी महानगरपालिकेने त्यावेळी 12 कोटी रुपये खर्च केले होते आणि या 12 कोटी खर्च केल्यानंतर जो काही अहवाल आला होता, या अहवालामध्ये स्पष्ट सांगितलं होतं की जे काही नैसर्गिक नाले आहेत हे बुंजवले आहेत, त्यामुळे वसई विरार महानगरपालिका क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जो काही पाणी साचलेलं आहे आणि वसई बुडालेली आहे. परंतु गेल्या 8 वर्षामध्ये या प्रशासनाने त्याची जराशीही दखल घेतली नाही आणि ज्या वेळेला दुसऱ्यांदा पुन्हा दर पावसाळ्यामध्ये तर वसई विरार बुडतेच, परंतु गेल्या आठवड्यामध्ये ज्या वेळेला वसई विरार महानगरपालिका क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचलं आणि 4 दिवस वसई विरारचा सबंध जगाशी संपर्क तुटला, अशा वेळेला काल यांना सत्ताधारी आणि विरोधकांना घेऊन प्रशासनाला जाग आली आणि काल आढावा बैठक घेतली आणि त्या आढावा बैठकीमध्ये सांगतायत की आता आम्ही नाले सफाई करू. म्हणजे इतके वर्ष काय झोपले होते का? आणि या झोपलेल्या प्रशासनाचा आम्ही जाहीर निषेध करण्यासाठी आणि या मृत प्रशासनाचा निषेध करण्यासाठी. मला सांगा, या ठिकाणी जे वसई विरार बुडलं त्याला तुम्ही नेमकं कोणाला जबाबदार धरता? ह्याला जबाबदार केवळ आणि केवळ महानगरपालिकेचं प्रशासन आहे आणि हे भ्रष्ट अधिकारी आहेत. ह्याला आयुक्त सुद्धा जबाबदार आहेत, हिरवडे साहेब आहेत त्याला जबाबदार, आणि हे जे काय आयुक्त आहेत हे नवीन आयुक्त आलेले आहेत, हे काहीच कामाचे नाही आहेत, हे बिनकामाचे आहेत. आम्ही मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार आहेत की तुकाराम मुंडेंसारखा एक चांगला अधिकारी या वसई विरारला द्या, तरच या वसई विरार पुन्हा पूर परिस्थितीमधून बुडणार नाहीये याची खात्री मिळेल.